नाशिक शहरामध्ये राजकीय गुंड आणि राजकीय वरदहस्त असलेल्या खंडणीखोरांचा सुळसुळाट चांगलाच वाढलाय. पण नाशिक पोलीसही काही कमी नाहीत. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणवून घेत या नामधारी राजकारण्यांच्या चांगल्याच मुसक्या त्यांनी आवळल्यात. आणि त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांची भीती कमी होऊन तक्रार देण्याची हिंमत वाढली. मूर्तिकार चंदन भोईरांच्या जमिनीवर बागुल टोळीनं कब्जा करून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. कृषी महाविद्यालयाजवळ सरस्वती नगर इथे मूर्तिकार चंदन भोईर यांची जमीन आहे. 2006 मध्ये बांधकाम व्यावसायिक संशयित संजय राठी, महेश राठी यांच्यासोबत या जमिनीवरील काही हिश्श्याचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं होतं. मात्र राठी यांनी भोईर कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. संशयित संजय राठी, प्रतीक लोळगे यांनी भोईर यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं वारही केला, पण त्यांनी तो चुकवल्यानं त्यात ते बचावलेत. त्यानंतर राठी यांनी अजय बागुलला जमिनीवर कब्जाची सुपारी दिली. अजयसह मामा राजवाडे, बाळासाहेब पाठक आणि टोळीच्या 10 ते 12 जणांनी जागेवर बळजबरी कंपाऊंड करून जागा पुन्हा हवी असल्यास चंदन भोईर यांच्याकडून 2 कोटींची खंडणी मागितली आणि खंडणी दिली नाही तर कुटुंबियांना संपवण्याची धमकीही दिली. जोपर्यंत पूर्ण रक्कम देत नाही तोपर्यंत कब्जा कायम राहील अशी धमकी दिल्याची तक्रार चंदन भोईर यांनी दाखल केली आहे. 2 कोटींच्या या खंडणीनंतर आता अजय बागुल, मामा राजवाडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता या टोळीवर काय कारवाई होते याकडे सर्व नाशिककरांचं लक्ष लागून आहे. संविधान न्यूज, नाशिक.